मुंबईतील मोहम्मद अली जिना यांचं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी विधानसभेत माहिती दिली आहे। तसंच संरक्षण मंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे। भारताला तोडण्याचं प्रतीक असलेलं हे स्मारक त्वरित उद्ध्वस्त केलं जावं असंही मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय। जिना यांच्या निवास ठिकाणी पाकिस्तानचं महावाणिज्य दूतावास उभारलं जावं अशी पाकिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। मात्र तसं काहीही न करता जिना हाऊस पाडण्यात यावं असं लोढांचं म्हणणं आहे। पिछले सप्ताह केंद्र सरकार ने एक कानून पास किया है जिसके अंतर्गत अब एनिमी प्रॉपर्टी एक्ट के अंदर बची हुई प्रॉपर्टी जिसमें जिन्ना हाउस भी आता है उसके ऊपर उनके आने वाले उनके पीढ़ियों का कोई संबंध अधिकार नहीं रहेगा। वाड़िया का जो अधिकार था कि नहीं, कहना था कि नहीं मेरी प्रॉपर्टी है, वो अभी गलत हो गया है। इसलिए मैंने पीडब्ल्यूडी इसकी देखरेख करती है, तो मेरी सरकार से निवेदन था कि इसको केंद्र प्रस्ताव पारित करके केंद्र सरकार में भेजा जाए, महाराष्ट्र सरकार अपने कब्जे में ले और इसको महाराष्ट्र के बने हुए 50 साल पूरे हो रहे हैं तो इसको एक सांस्कृतिक केंद्र के रूप में महाराष्ट्र का गौरवमय इतिहास ऐसा करके इसको विकसित किया जाए। पुराने जिन्ना हाउस को पूरा नेस्तनाबूद कर दिया जाए क्योंकि वो हमारी गुलामी और भारत को तोड़ने के षड्यंत्र का प्रतीक है। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, मंगल प्रभात लोढांनी केलेल्या या मागणीनं नवा वाद निर्माण होऊ शकतो, नेमकी आता जिना हाऊसची परिस्थिती काय आहे? आपण पाहतो की जिना हाऊस बऱ्यापैकी पडीक आहे आणि याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली आहे की त्याचे दूतावास उभं करण्यात यावं, परंतु आपण बघतो की भाजपच्या आमदारांनीच ही मागणी केली आहे की भारत पाक युद्ध जे झालं होतं 1971 मध्ये आणि तिथे T-55 टँकची एक महत्वाची भूमिका होती आणि त्यावर आपल्या भारतीय सैन्याने कब्जा केला होता। तो टँक तिथे नेऊन ठेवा आणि एक शहीद स्मारक म्हणून किंवा सांस्कृतिक भवन म्हणून त्याला रूप देण्यात यावं, कारण सरकारने देखील शहीद स्मारकांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणूनच त्यांची मागणी आहे की जिना हाऊस हे खरं तर तसं भारतासाठी आता त्याचा अर्थ राहिलेला नाही आणि त्या प्रॉपर्टीवर त्यांच्या देखील वारसदारांचा हक्क नाहीये, त्यामुळे ही संपूर्ण जागा आहे ती सरकारने ताब्यात घ्यावी आणि त्याचं सांस्कृतिक भवन किंवा त्या ठिकाणी शहीद स्मारकासाठी सरकारने ताब्यात बसवावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत। नवाबजी, मंगल प्रभात लोढा असं म्हणतात की ज्यांनी भारताच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरले त्या जिनांचं ते जिना हाऊस कशाला हवं, ते पाडलं जावं, तुमची काय भूमिका? नाही, आता केंद्रात त्यांच्या मोदी साहेबांचे सरकार आहे, राज्यात त्यांचे सरकार आहे, जर त्यांची अखत्यारीत असेल तर तात्काळ पाडलं पाहिजे। मला वाटते की त्या जागेच्या मालकीबाबतचा वाद आहे। ती जागा जिनाची जी बायको होती ती नुसती वाडियाची म्हणजे आई होती, त्यांच्या घरातला क्लेम आहे की ही प्रॉपर्टी बायको असताना आमची मालकीची आहे आणि गेली 70 वर्ष तो प्रॉपर्टीच्या टायटल बाबत वाद आहे। टायटलचा वाद मिटला असेल, शासनाची मालकी जाहीर झाली असेल किंवा नसेल तरी यांच्याकडे केंद्राच्या राज्याच्या सगळं सरकार असताना पत्र देऊन पब्लिसिटी न करता काहीतरी पावलं टाकली पाहिजे। मला वाटते करायचं नाही, नुसता भावनेशी खेळण्याचा हा खेळ आहे भाजपच्या। आमचं जो म्हणणं आहे आज करायचं आत्ताच करा, 1 मिनिटात करा, पण करून तरी दाखवा, भावनेशी खेळ बंद करा, एकच आमचं म्हणणं आहे। टायटल जर सरकारचे असेल सरकार काही करू शकते, एखादा विषय न्यायप्रविष्ट असेल किंवा त्याच्या बाबतीत सरकार निर्णय घेऊ शकत नसेल तर नवीन भावना खेळण्यासाठी एखादा विषय पुढे आणणं म्हणजे राजकारणाशिवाय दुसरं काहीच नाही। बरं, तुम्हाला यात राजकारण वाटतंय, पण ज्या पद्धतीनं त्यांनी मागणी केली आणि उद्या जर ते पाडून तिथं सांस्कृतिक भवन उभं केलं तर तुमचा त्याला विरोध असेल का किंवा तुमचं त्याला समर्थन असेल? आत्ताच पाडा ना, विरोध आणि समर्थन का विषय काय? मी जर बोलतो ते पत्र लिहिताय, बुलडोजर घेऊन त्यांना सांगा आत्ताच पाडा आणि उभा राहा। कोणी मुस्लिम या देशातले विरोध करणार नाही। त्यांनी इतर लोकांच्या मनात भावना वेगळी निर्माण करण्याचा उद्योग बंद करा। लोढा साहेबांनी बुलडोजर घेऊन जावा आणि पाडून नवीन स्मारक निर्माण करावा। नवाबजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा तुमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने भावनिक राजकारण केलं जातं ते केलं जाऊ नये, जे काय करायचं ते पब्लिसिटी न करता करावं असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आपल्याला या सगळ्या संदर्भात सचिन सावंत यांच्याशी बोलायचं आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, पण तत्पूर्वी मंगल प्रभात लोढा नेमकं ही मागणी करताना काय म्हणालेत ते एकदा जाणून घेऊया।
पिछले सप्ताह केंद्र सरकार ने एक कानून पास किया है जिसके अंतर्गत अब एनिमी प्रॉपर्टी एक्ट के अंदर बची हुई प्रॉपर्टी जिसमें जिन्ना हाउस भी आता है उसके ऊपर उनके आने वाले उनके पीढ़ियों का कोई संबंध अधिकार नहीं रहेगा। वाड़िया का जो अधिकार था कि नहीं, कहना था कि नहीं मेरी प्रॉपर्टी है, वो अभी गलत हो गया है। इसलिए मैंने पीडब्ल्यूडी इसकी देखरेख करती है, तो मेरी सरकार से निवेदन था कि इसको केंद्र प्रस्ताव पारित करके केंद्र सरकार में भेजा जाए, महाराष्ट्र सरकार अपने कब्जे में ले और इसको महाराष्ट्र के बने हुए 50 साल पूरे हो रहे हैं तो इसको एक सांस्कृतिक केंद्र के रूप में महाराष्ट्र का गौरवमय इतिहास ऐसा करके इसको विकसित किया जाए। पुराने जिन्ना हाउस को पूरा नेस्तनाबूद कर दिया जाए क्योंकि वो हमारी गुलामी और भारत को तोड़ने के षड्यंत्र का प्रतीक है। दरम्यान काँग्रेसकडून प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत। सचिनजी, तुम्ही सगळा हा बाईट ऐकला, त्यांची मागणी ऐकलेली आहे। त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की भारत पाकिस्तानच्या फाळणीला जे जबाबदार ठरले त्या जिनांचं ते घर हवं कशाला ते पाडलं जावं। तुमची काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे सर्वोच्च नेते, आता त्यांना किती किंमत पक्षामध्ये आहे मला माहित नाही। बरं, ज्या वेळेला ते तिकडे पाकिस्तानकडे गेले होते हां, सचिन सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण हे जिना हाऊस नेमकं काय आहे त्याच्यावर आपण नजर टाकतोय। पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं मुंबईतलं ते निवासस्थान आहे। मुख्यमंत्री निवासच्या अगदीच समोर 2.5 एकर परिसरात भव्य असा हा सगळा बंगला आहे। 1936 साली जिना इंग्लंडहून जेव्हा परतले त्यानंतर हा बंगला इथं बांधण्यात आला होता। त्या काळी या घराला 2 लाखांचा खर्च आला होता, म्हणजे 1936 ची ही गोष्ट आहे। युरोपियन स्टाईलनं पूर्णपणे याचं बांधकाम करण्यात आलं होतं। जिना यांची मुलगी दीना वाडिया यांनी या घरावर आपला दावा केलेला आहे। दीना वाडिया सध्या भारतात राहतात, मात्र हा बंगला सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात आहे आणि त्याचं जी देखरेख आहे ती पीडब्ल्यूडी बघते असं आत्ताच मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा येणाऱ्या काळात या जिना हाऊसचं काय होणार याचं उत्तर आता येणाऱ्या काही दिवसात मिळेल।